बघत तेव्हा ही बाया माझा पिछच धरत राहते. गावात तरी शांत बसला माहिती. काय तमाशा लावला? लय आली नखरेवाली. आली मला सांगायला. दिवसभर त्या लेकराला घेऊन बसते महाराणी सारखी. नुसतं हादडायचं आणि बसायचं. तुझ्या काय बापाची जागीर आहे बाई नुसता बसून खायला? तू बी का तुझ्या बापाकडून आणलेस खायला? तिचा बी नवरा कमवतो, तिच्या नवऱ्याचं खायली ती. काका तुमच्या घरी भांडण झाले, तुम्हाला लवकर बोलवले. कोणाचं काय झालं? काका जरा 2 मिनिटाचं बरं. बरं या लवकर. कोणाचं झालं रे? माझ्या घरचं झालं का? आम्ही तू राहू दे, इथं रोजच सुरू आहे. मी जातो तिकडच्या घरी राहायला. आला मोठा दीडशे आणा. तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटोळं व्हायलंय. माझ्यामुळं नाही तर तुझ्यामुळेच माझ्या पहिल्या संसाराची नासाडी झाली. आता दुसऱ्या संसाराची हो देणार नाही. आला मोठा तालिबान गडी म्हण माझ्यामुळं. मी एवढी सहन होत नव्हती तर कशाला राहिले तर तोंडवार करून. हो चुकलं माझं. इथं राहिलो, निघून गेलो असतो तुम्हाला तलाक झाला नसता. तू बसीच माझ्या इथं उरावर बसायला. तवा नाही गेला आता निघला इथून बैल भाण्या. ओ तू मला बी कळत नाही कुणाच्या नादी लागायचं ते. गोवात दगड मारला की आपल्या अंगावर उडतय. ए भवाने तोंड आवरून बोल नाही तर तोंड ठेचेन तुझं. आणि हे रडकं घेऊन जा इथून. कसं निघणार काय माहिती माय. आहा तुला तर लय भराभर लेकरं झालेत ग. घरात तर मावच ना. तिचा नखराच बघा स्वतःला होईना दुसऱ्याचं देखवत. काय करायला लागली? कशा पाय भांडायला लागली तू? सादेक काय चाललंय? अरे तुला विचारायलोय काय चाललंय? त्याला कायला विचारतोस? तुझ्या बायकोलाच विचार की. हा मलाच विचारा. मीच खोडीत आहे. अरे झालं तरी काय? कशाला भांडायला? मला लेकरू नाही हिला लेकरू आहे म्हणून टाकू नको तसं बोलता मला. आणि ही म्हातारी तिच्याकडूनच बोलते. एकदाचा माझा गळा दाबा आणि मारून टाका मला. पाय कबरीत लटकले तरी या म्हातारीची खोड जाईना. काय बोलते? वय आम्हालाच खोडी आहे ती. तू अगदी धुतल्याच्या नावानी आहेस की. तुम्ही का बसता का? कशा पाय भांडायला लागले? काय तमाशा लावलंय? हे बघ भैया, उगा आरडाओरड करून काय फायदा होणार नाही. ह्या बायकाचं घरानं कधी संपणार नाही. मी एक काम करतो, मस्जिदकडच्या घराकडे मी जाऊन राहतो. अरे पण हे बघ भैया, तू काहीच बोल नको. ही तुझी बायको काय माझा संसार नीट होऊ द्यायची नाही. मी जातो मस्जिदीकडल्या घरात राहायला. हा तुझ्या संसाराला तर सोनं लागलंय. हा ग म्हणून तुझ्या डोळ्यात खुपतय ना. भैया आता तुम्ही काय बी बोलू नका. लय झालं, लय सहन केलं आम्ही. काय बी बोलते माझ्या पोराला. लेकराला एका बारीने नीट बघत नाही. या रडग्याला काय बघू ग. आज ना उद्या हे खपणारच आहे. काय बोलायला लागली? तुमच्या बाई माझ्या नवऱ्याने मारलाय मला. वाटोळं होईल तुमचं. भांडण व्हायचं तुमचं. त्यांच्या बाई माझ्यावर हात उचलला. लेकराला बरं नाही माय. लक्ष ठेव नीट. सांभाळ त्याला. अल्लाह अकबर अल्लाह
सलमान काय झालं माझ्या बाळाला सलमान आणि इकडे त्याला सलमान तुझा घरातला अर्धा ओ काय झालं सुरट चालू नाही हे सादिक ते स्वयंपाकाच्या सामानाची यादी केली का? हो केली आबा सगळी लिस्ट बनवली मी पण तुम्ही ते बुंदी गाळाला साखर आणली की नाही अरे त्याच्यासाठीच तर आलोय. ते लग्नाचं सगळं सामान आलंय. ते मशिदी समोरचं तुझं घर दे सामान ठेवायला. हो बाबा हं? तुम्हाला माहित नाही का काय तो गेला आणि तिथं राहिला. हा मशिदी समोर काऊन? काय नाही आबा रोजची घरातली बायकाची भांडणं त्यामुळे गेलो राहायला. बरं झालं. ती रोजची किरकिर तर बंद झाली. आता स्वयंपाकाकडे नीट लक्ष दे तू. हो आता सामानाचं काय करायचं? हा ये सुभाने हा तुझा मंडप तर आहे ना? का तू पण घेतली दुसरी सुपारी? काय बाबा तुमची सुपारी कशी सोडन मी? एक दिवस अगोदरच मंडप टाकतो बघा. शाबास. हा. सामानाचं काय करायचं? सारखं सलमान काय झालं माझ्या काय झालं ग? बब्बाला काय झालं परत काय चालू काय बघा बरं अरे काय झालं मग मुंगी चावली नाही 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 सलमान नाही 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 बघ बरं. नाही काय नाही चावलं ना बब्बू ना 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 नाही म्हणा, सलमान नाही. हे बघ बघ मांजर कसं करतं मग मांजर काय झालं माझ्या आलं मांजर बाळा? अगं वार घाल की त्याला जरा वार घाल असं नाही थांब, डॉक्टर आले रडायचं होते, बघ. बघ बघ नमस्ते. कोण आले? इथे कधी आलात राहायला? 2-4 दिवस झाले. अरे बाळा बाळ नाही 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 झालं बब्बू बस बस झालं थोडा ताप आहे. दूध घेतो का व्यवस्थित? अंगावरचं नाही साहेब वरचं दूध चालू आहे. हम्म. झालं 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 बाळा हा, गप, झालं गप, गप. बब्बू गप मग गप. झोप होत नाही वाटते काय बाळाची. नाही काय नाही काय नाही मी काही रक्ताच्या तपासण्या लिहून देतो आणि काही औषधं लिहून देतो. चालते 3 टाइम वेळेवर द्या त्याला. रक्ताचा रिपोर्ट आल्यानंतर बघूया काय करायचं ते. ना बाळा बरं साहेब ना बच्चू ना 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 आणि हो बाळाची झोप व्यवस्थित होत नाहीये. बाळाला झोप मिळाली म्हणजे बरं वाटेल त्याला. झालं सलमान काय ठीक आहे, झालं तुला काय झालं रडायला काय झालं बच्चू काय झालं रडायला ना, ना, ना. झालं काळजी घ्या ना. चला. ते रक्ताच्या तपासण्या कुठं करू साहेब? आर.के. पाटलांकडे जाऊन करा. सगळ्या गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आपल्या गावचे आबा पाटील यांच्या मुलीचं लग्न उद्या 10:30 वाजता मंदिराच्या समोर ठेवण्यात आलं आहे. तरी समस्त गावकरी मंडळींनी ठीक 10:30 वाजता मंदिराच्या समोर हजर राहायचंय. जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ए दिला चला लवकर वरात आली. हा हा चल चल तू आलोच मी इकडे बघतो मी. अरे ये लवकर झालं का ए अमोल अरे बोल ना. आता चल. वाजतोय भोंगा मोठ्यानं सांगा आता काही करायचं वाजतोय भोंगा मोठ्यानं सांगा आता काही करायचं कधी हळूच 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 हलायचं कधी जोरात नाचायचं कधी हळूच हलायचं कधी जोरात नाचायचं पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे मस्जिदच्या पुढे गेल्यानंतर वाजव पुढे चला
काव पाहुणं हे बँड अचानक काऊन बंद केला? अहो आम्ही मजिदीसमोर वाजवत नाही, त्यांच्या धर्माच्या गोष्टी पाळतो आम्ही. अच्छा धर्माच्या काही गोष्टी पाळाव्या लागतात. अच्छा अच्छा हा असं आहे का? हो. अच्छा चला चला पुढे नाचू. चला. कानाचं पडदा झाल्यात बंद फुटूत वाजू दे, होऊ दे वाकडानं पायाचं तुकडं पडतो नाचू दे, पडतो नाचू दे रे. कानाचं पडदा झाल्यात बंद फुटूत वाजू दे, होऊ दे वाकडानं पायाचं तुकडं पडतो नाचू दे. मिरगीचा झटका आल्यावानी, मिरगीचा झटका आल्यावानी तुटून पडायचं, कधी हळूच 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 हलायचं, कधी जोरात नाचायचं, कधी हळूच हलायचं, कधी जोरात नाचायचं. स्टेजकडे घेऊन या, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. सरकारला वाटत होतं शुभम भवतु शुभ लग्न. सावधान प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा अज्ञान त्वहरो निबुद्धिमति दे, आराध्य मोरेश्वरा. वधूवर्यो शुभम भवतु शुभ लग्न. सावधान तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्या. सुनो सुनो सुनो, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सभी हजरात से इत्तला की जाती है कि पड़ोस वाले साय गांव में जनाब अब्दुल वहाब अंसारी सरकारी वाले, इनके वालिद अब्दुल सलाम अंसारी, इनका इंतकाल सुबह 10 बजे हो चुका पाहिलं? है. तुम्ही पाळत त्यांच्या धर्माचं, ते पाळतात का आपल्या धर्माचं? कुठं काय बोलावं काय नाही, काय प्रसंग चालू आहे. लिहाजा सभी हजरात मौजूद है. ऐका, परत सुरू करतोय. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते मनसा पुराणी नारायणाय मनसा पुराणी. मायला या बांगेला काही डोकं बिका आहे का नाही? हा, अरे गावात एवढं शुभकार्य आहे, तेवढा खटाटोप करून 2 महिने पुढे ढकलून त्या बुवानं या लग्नाची तिथी काढली, आणि आईन या लग्नाच्या तिथीला कोणाच्या तरी पुण्यतिथीची बातमी कळवली. त्या बुवाची बी नवरदेवाची बी दोघांची तिथी खराबच म्हणायची. काय चल 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 चल. पाणी दे. एवढी काय घाई होती माहितीची खबर द्यायची? का काऊन? ते गावात लग्न नव्हतं का? नेमकं हारा टाकायच्या टायमाला आज तुम्ही खबर दिलीत तेव्हा थोडं. आता का मरणारा मला सांगून मेला होता का? मला सांगून मेला असता तर मी त्याला म्हणलं असतं, बाबा आज नको उद्या मर, आज आमच्या गावात लग्न आहे. पुढच्या टायमाला तसंच करतो. हा, तसं नाही, पण थोडं थांबून किंवा कोणाला सांगून खबर दिली असते. आता तू मला शिकवू, मला कधी काय करायचं ते. आणि तुला 1000दा सांगितलं, मला धर्माच्या बाबतीत लुडबुड केलेली चालत नाही. मी कुठं तसं म्हणलं, मी फक्त. मला शिकू नकस. जा जेवणाचं बघ. जा ना.
काय टायमिंग होती राव बांगी साहेबाची. इकडं नवरदेवानं गळ्यात हार घालायला आणि तिकडं त्यानं माहितीची खबर द्यायला एकच येळ. मानलं पाहिजे बर का. अरे टायमिंगच्या बाबतीमध्ये एकदम परफेक्ट येतो. अरे आमचा कोंबडा पण त्याच्या आवाजावर उठतोय. नाही तसे बी गावातल्या लोकांसाठी सोयरीक आणायचा नाद आहे त्याला. आबाच्या पोरीसाठी सोयरीक आणला असेल आणि आबा नाही म्हणला असेल म्हणून हटकून केला का काय त्यानं. हटकून कशाला करेल बे ते. आता त्याला आली खबर तर दिली त्यानं. ए चोच्या घ्या बाजू का. कार्य सुरू आहे आणि तो सांगतो माहितीला या. आता अर्धा तास थांबला असता तर काही बिघडलं असतं का. हे पाय तेवढं त्याचं चुकलं पण त्याने त्याचं काम करीत होता. हे बघ उगाच त्याची बाजू घेऊ नको साधिक्या. चांगल्या टायमाला उगाच तो आपला भोंग्या वाजवतो आणि काही सांगायला गेलं की टांगायला धावतो. मी कायला बाजू घेऊ त्याची. त्याने त्याचं काम करत होता एवढं सांगावलं बस. ते काही असो बर का पण ना आपल्याला त्यांचा टायमिंगला आवडला बघा. काय झालं. नाही 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 काय झालं माझ्या बाबू. रुखसाना हे ह्याच टायमाला काऊन उठायला रोज. पहिलं कधी बी करत नव्हता ह्याने असं. काय माहिती काय झालं. इकडे आल्यापासून असंच दचकून उठायलंय आणि नुसतंच रडायलंय. या आजानीच्या आवाजानं उठत असेल. तिकडल्या घरी आवाज नव्हता ना आपल्या एवढा. त्याला आवाजाची सवय नाही. नाही हो पर इकडे आल्यापासून जास्त रडायलंय ना. काय झालं. होईल त्याला आवाजाची सवय. त्याला दे इकडं माझ्याकडं. तू जाय काम कर. मला हॉटेलला जायचं लवकरच. हवा सलमान. ओ हो काय झालं मग. काय झालं. आलू ले लो, कांदा ले लो, लसूण ले लो. कांदा ले लो, आलू ले लो, लसूण ले लो. चाचा ओ चाचा बोल बेटा. कांदे कसे दिले. कांदे 20 रुपये किलो. द्या अर्धा किलो. ओ काय झालं बच्चू. काय झालं माझ्या बाबू. ना ना लेकरू का रडायलं एवढं. दुखायलंय त्याचं चाचा. तापच उतर ना. काही दवा पाणी केलं का नाही. नेलते की दवाखान्यात. डॉक्टर काय करेल त्याला. तुमची जागा बदलली आहे ना. कुणाची तरी नजर लागली असेल त्याला. हकीमकडे न्या तोच उपाय सांगल. बाई चाचा बोलून बघते त्यासने. बोल. द्या हे घे. चला जाऊया ना बाबू. घे. हा काळजी घ्या लेकराची. बाई चाचा ना बाबू. आलू ले लो, कांदा ले लो. होय रे रफिक. काय बोललास का नाही भावाला. मिटलं का नाही अजून तुमचं. नाही अजून. अरे असं नको करू. मोठा आहेस ना तू. आज ना उद्या तोंडाला तोंड द्यावंच लागणार आहे. बघू उद्याचं उद्याला. अरे ते लहान आहे. आपणच मोठेपणा घ्यायचा असतो. समजून तू घ्या पाहिजे का त्यानं. त्याला बी कळायला नको बे. नाही समजा ठेका काय मोठ्यानेच घ्यायचं असते का. अरे होय साधिका कसा आहे तुला माहित आहे का नाही. त्याला कळलं तरी बी तो तुझी वाट पाहिजे. समजलं का. या तुमच्या बायकांचं भांडण काही संपना. आपणच समजून घ्यावं लागतंय. आता वेगळं राय पण रिश्त्यात लांब नको. कळतंय का. आणि त्याच्या पोराचं दुखायलंय माहित आहे का नाही. आपण फणफणलंय पोरग. जाऊन त्याला पाहून ते बघ विचार कर. अल्लावर भरोसा ठेव. कसे असे रिश्ते वेळोवेळेस आपल्याकडे चालू आहेत. पोरगा खूप चांगला आहे. नोकरी करतो. कशाला रिश्ता हात जाऊ देतो. बाकी पैशाची काळजी करू नका. वेळ भेटेल ना.
कसं होईल तसं पैशाची व्यवस्था करा, पण रिश्ता हातचा जाऊ देऊ नका एवढीच माझी इच्छा. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इकबाल सादिक काम होतं तुझ्याकडे. बोल की काय झालं? पैसे पाहिजे होते. लेकराचं दुखायला. किती पाहिजे होते? 250 रुपये. 250 काय नसेल बा माझ्याकडे. एवढेच आहेत, बाकीचे मला लागतात. दे तेवढे, बाकीचं बघतो मी. हां सुभान्या, दारू प्यायला तर मागणं झालास की? गळ्याच्यानं सांगतो, लेकरासाठी पाहिजे. तंगीमध्ये लोक दारू पाजायला तयार असतात, आणि आज लेकराचं दुखायलंय तो कोणी उधार बी पैसे देईना. काय तरा असते पैशाची. चांगल्यासाठी नाही, पण दे. आबाचे आले की लगेच देतो तुला. थांब 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 थांब, आम्हाला सोडून आला ना. अरे थांब थांब थांब. सलमान सलमान कसं आहे? हॅलो. सलाम वालेकुम भैया. वालेकुम सलाम. रुचा ना, हाँ जी. जरा याला घेऊन रडायला लागली. हा 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 हा. अरे लेकराचं एवढं दुखायलं, एका शब्दानं बोलावं नाही वाटलं तुला? त्याची हालत कशी झाली बघितलं का? त्याची झोपच होईना झाली भैया इकडे. कोण? ते घरासमोरच मस्जिद आहे ना, त्यामुळे भोंग्याचा आवाज जरा जास्तच आला. त्याला सवय नाही या सगळ्याची. आवाजाने दचकू दचकू उठायले ते. त्याची ताप बी कमी होईना झाली. मग दवा पाण्याचं काही केलं का नाही? आधीचं चालू आहे सगळं. उद्या एकदा जाऊन येतो डॉक्टरकडे. ते तर करच, पण मला वाटते तू आता घराकडे यायला पाहिजे. बिना लेकराचं घर खाली खाली वाटेल, आणि मला बी करमत नाही तुम्ही. ते घर खायला लागले मला. हे बी घर आपलंच आहे की भैया? म्हणजे तुझ्या रागातून गेला नाही म्हणा. तसं काय नाही, पण अजून ते बाया किरकिऱ्या करायला चालू करतील, आणि आपण इकडे असं थोडीच आहे. इथेच राहते की आपण, भेटच जाऊ. बघ तुला कसं वाटतं, पण त्याला उद्या जरा परत डॉक्टरकडे घेऊन जा. घेऊन जातो. काय लागलं तर सांग मला. हो. बरं येऊ का? चहा घेऊन जा की. घेतली की मगाशी. येऊ. ये मग. 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज HD वर. या साहेब,
आधीच्या गोळ्याने त्याला काय फरक पडला गेला साहेब. ते पहिल्यापासूनच किरकिर करते, पण इतर राहायला आल्यापासून लईच रडायला लागले. केवढा आवाज आहे हा? कशी झोप होईल याची? मी एक टॅबलेट लिहून देतो. बरोबर. याचे 4 तुकडे करा. बरं साहेब. आणि रोज रात्री झोपताना एक तुकडा दुधात विरघळून पाजा, म्हणजे झोप येईल त्याला. बरं साहेब. याच्या आजूबाजूला शांतता राहील याचं लक्ष ठेवा. हे मेडिसिन आणा आणि जमलं तर सांगा मौलाना साहेबांना या आवाजाचं काही करता येतं का. बरं, फरक पडेल त्याने. हो. दे घे तुम्ही. झालं चला. सलमान. काय रे, कुठे आहे सादिकिया? बाहेर गेलाय सामान आणायला, येईल इतक्यात. बर बर बर. नमस्कार अण्णा, कवा आले तुम्ही? आत्ताच. कुठे गेला होता? हे सामान आणायला गेलतो. हा. काय भजी देऊ की चहा? भजी दे 1 प्लेट आणि चहा बनव फर्स्ट क्लास डिकाशन. हा बर बनितो. हे घ्या अण्णा. हा मस्त. हा भाभी, तुम्ही लेकराला भेटायला आलता काय? वय हे बरं आहे. आज हाकलून देतो आणि हे असं भेटायला यायचं. अहो असंच बोललो मी. मला माहिती आहे तुला. काय आहे, लांब लांब राहिलेलं चांगलं असतं. सुखाने तरी राहते. बाया बायचं जमत नाही. रोजचं मड त्याला कोण रड. एक गेली सोडून दुसरी जाऊ नये म्हणून वेगळे राहिलेलंच बरं. यावलं चहा घ्या. नको नको चहा नको मला. पोराला पाहून येते. रफिक सांगत होता लेकराचं दुखणं लई वाढलंय म्हणून त्याला बघून यावं म्हणते मी. हा रफिक आला होता काय घरी? होय अण्णा, येऊन गेला भैया. बघितलं भाभी, मी सांगितलं होतं का नाही तुमची दोन्ही लेकरं लई समजदार आहेत. आम्ही तुझा आहे घरी. मी येतो. बरं भाई जाते मी. सादिक. हा अण्णा. काय झालं लेकराला? काय नाही अण्णा, त्याची तापच कमी होणार झाली. हकीमकडे बी दाखवलो पण काय फरकच पडला गेला त्याला. अरे डॉक्टरकडे दाखवायचं. दाखवलो की आपल्या गावातल्या डॉक्टरकडे. त्यानं औषध बी लिहून दिलेत. अरे गावातल्या डॉक्टरचं काय खरं असतंय? जरा तालुक्याच्या डॉक्टरला दाखवायचं चांगलं. निष्काळजीपणा नाही करायचा. गैराद्यासारखं करू नको. ऐ पैसे बिशे लागले तर मला विचार. ठीक आहे अण्णा. हलगर्जीपणा नको करू. सलमान हे बघ इकडे बघ इकडे बघ. हे बघ. लवकर लवकर आटप माय. बाळाला भूक लागली असेल. दूध पाजायचंय. ए सलमान. नाही तुला नाही. बरं झालं आम्ही थांबलीस ते. आता इथेच राह, त्याची तब्येत नीट होईस तो. हो. याला काय सांभाळता नाही गेलं त्याला. आणि पहिल्याच्या पेक्षा लईच किरकिर करायला ते. बघ कसं रडायला ते. नाही इथं आल्यापासूनच एवढं रडायला या बोंग्याच्या आवाजानं. मग तिथं नीट राहायची होतीस की. यो आवाज नाही, आपल्या दिवसाची सुरुवात असते ती. आपल्या धर्माचं आहे ते. हळूहळू सवय होईल त्याला. सादिक तुझा बेटा, तू हातपाय तोंड धुवून घे. जा लवकर. हो. ऐका गावातील समस्त नागरिकांना कळवण्यात येते की उद्यापासून आपल्या गावामध्ये 4 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आपल्या कीर्तनातून खळखळून हसायला लावणारे आणि समाज प्रबोधन करणारे पाचोऱ्याचे प्रल्हाद महाराज कळमतेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी गावातील समस्त ज्येष्ठ नागरिकांनी 4 दिवस कीर्तनाला हजर राहायचंय. आणि तरुण मंडळींनी आपल्याला जसा वेळ मिळेल तसं कीर्तनाला हजर राहायचंय. धन्यवाद. 2च खोल्या तवा आतून आणि बाहेरून दोन्ही गुण चांगला कलर आहे. आता घर जुन्यातलं आहे, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. मधून लय खराब झाले. तवा कलर देताना जरा लांबी गेंबी भरून घ्यावं लागेल. सलाम वालेकुम बांगे साहेब. वालेकुम अस्सलाम. एवढी फक्त काळजी घ्या. सादिक चहा दे रे. देतो. ऐक, गावात कीर्तन आहे. बर. तेव्हा उद्यापासून 4 दिवस नाश्ता आणि 3 टाइम चहा. मंदिराची ऑर्डर आहे.
आलं का ध्यानात? घेऊन येतो. हा मजा येईल कीर्तनाला आज. लय हसवत्यात म्हण महाराज. आणि वरून 4 दिवस देव धर्माचं कानावर पडन तर बरं होईल. कसं आहे, मौलाना साहेबाच्या घरचं काम आहे म्हणून साहेब मी तुम्हाला म्हणलो बी नसतो. अहो एवढ्यात कसं परवडत, तुम्हीच बघा ना. म्हातारा माणूस आहे ते, त्याचं समजा मलाच बघावं लागतं. माहिती आहे ना तुम्हाला. करा तेवढं. सादिक, हा उद्याच बघून घे. हो इसरशील हे उशीर उपाशी समजास नाही. नाही ना भाऊ, असं कसं इसरीन? देवा धर्माचं काम आहे ते. येतो मी. हा आणि आजच्या 2-4 कीर्तनाच्या बिलात टाक. हो लिहून ठेवतो. हे बघ हे बघ हे बघ, बाहुली बघ, बाहुली बघ. हा 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 हा. ए दे बाई पटकन, रडतोय तो. ओ हो रुखसाना, आता बरं वाटेल बघ त्याला. औषधं बदलली आहेत ना? हो हो हो. सलमान आ आ आ हा ये 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 घे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा 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 हा. टाक टाक पटकन टाक तू. झालं 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 बाळा, झालं झालं. सलमान झालं बाळा. काय झालं रडायला? आपुली आहे ता जो असे जागत, 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 आपुली आहे ता जो असे जागत. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक. दयाचा हरीक वाटे देवा, दयाचा हरीक वाटे देवा, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक. अण्णा हे बघा सुभान्या डीजीम खेळत यायलाय. इकडे इकडे हा ये लवकर. मी तुम्हाला छुडकू लागलो अण्णा. काय रे हे? हा शब्द का तुला? गावात कीर्तन चालू आहे, लोक देवाचं नाव घेतात आणि तू मुताट पेत थिंडायला लागलास गावात. अण्णा त्याच्यासाठी माफ करा अण्णा. हा पण अण्णा आधी त्या भोंग्याचं तोंड फिरवा अण्णा. समजा सोडून हे भोंग्याचं काय घसरलास तू? अण्णा 10-15 दिवसापासून लेकराची तब्येत खराब होती. बर डोळ्याला डोळा नव्हता अण्णा. आता कुठे लेकराची तब्येत बरी आहे.
पण त्यो भोंग्याचा आवाज लेकरापरीस भोंगा मोठा नाही ते आपण फिरू पण कीर्तन होऊस्तोवर दारू प्यायची नाही. बंद अण्णा बंद दारू. दाम्या हा अण्णा. उद्या सकाळी तिकडच्या गल्लीत भोंगा फिरव. आणि सुबान्या अण्णा उद्यापासून मंदिरात राहायचं. अण्णा मी मंदिरातच असतोय. विचारा नाही अण्णा. असतो ना अण्णा, असतो. मंदिराच्या मागच असतोय. दिवसभर झोपून असतोय आणि रातच्यालाच गायब होतोय. असं मग उद्यापासून रातच्याला बी मंदिरात राहायचं. अण्णा तुम्ही सांगितलं आणि मी ऐकणार नाही. जा झोप जा आता. लेकराची काळजी घे कळलं. आणि हे मुतात पैसे घालू नको काय. आणि उद्यापासून जर लेझिम खेळताना दिसला की तुझ्या घरावर मी स्वतः येऊन भोंगा लावी ना. नको 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 नको. हा जा. हा नीट जा. मोर बघ होती जे सात्विक. याचा रोजचाच त्रास व्हायला लेकराला. अहो जाऊन बोला की त्याच्याशी. असंच चालत राहिलं तर कसं व्हायचं माझ्या लेकराचं. दिवसा बी हेच आणि रात्री बी हेच. माझ्या पोराची तब्येत लयच खराब होत चालली. अहो तुम्ही तरी बोला की आम्ही यांना. सादिक बघ तरी कोणाला तरी बरोबर घे आणि बोल त्याला. चायनीज पाहून घे जरा. करतो आलं ते माझ्या लक्षात आहे. ते पण आवडून घे जरा. करतो रुखसाना तू कशी काय आलीस. भैया तुमच्याशी बोलायचं होतं. काय झालं. डॉक्टर म्हणलं ह्याची झोपच होई नाही झाली. त्या मस्जिदीच्या भोंग्यानं सारखं दचकून उठायला. त्या वांगेला सांगून दुसऱ्या बाजूला फिरव म्हणू की भोंगा. आता कीर्तनाच्या टायमाला सुबानाच्या पोराची तब्येत खराब होती. त्यावेळेस आम्ही फिरवला होता भोंग्या. मी स्वतः फिरवला होता. आता त्या बांगी साहेबाला कोण बोलायचं. ते तर काय बोलणार नाहीत. भैया तुम्हीच बघा की काहीतरी बोलून. हा तुझा मी बघतो काहीतरी. बर जातो. जा ना बोलून बघ. हा बोलतो मी. सलाम वालेकुम बागी साहब. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. ते जरा बोलायचं होतं. बोला. नाही सादिक आपलं इथंच आला ना राय. हा ते माहिती आहे मला. भांडणं करून वेगळे झालात ना. ते काय बांगी साहेब बायाचं जमना गेलं तर घरात. तेव्हा म्हणलं आपणच वेगळं. तुमच्या घरची रीतच आहे ती. पहिलं माझ्या भाचीचं वाटोळं केलं आता हिचं बी करतान. जुन्या गोष्टी कशाला करून काढता बांगी साहेब. तुम्हाला थोडं वेगळं बोलायचं होतं. वेगळं काय बोलायचं होतं. नाही ते याचं लेकरू लय बिमार आहे. तर ते गव्हा पाणी करा. जमजमचं पाणी पाजा त्याला. नाही ते बी आहे पण थोडं वेगळं बोलायचं होतं. काय नाही बांगी साहेब. ते भोंग्याचं तोंड माझ्या घराकडे आहे. तेव्हा सकाळच्या टायमाच्या आजानीला माझं लेकरू आवाजानं दचकू उठायले. मग तुझ्यासाठी काय आजान बंद करू काय. आज आपल्या दोनच गल्ल्या आहेत. ते गल्ल्या दोन असून आहे तर 10. तुम्हाला काय म्हणायचंय. आजान आपल्या धर्माचा भाग आहे. त्याच्यात कोणी बी बदल करू शकत नाही. तुम्ही सरळ आजान बंद करा कशी म्हणता मला. बंद करा असं कुठं म्हणालो. आणि मग ते थोडं भोंग्याचं तोंड तिकडे फिरवलं की होते की. वा रे वा. म्हणजे आपले लोक इकडं आपल्या गल्ल्या इकडं आणि तिकडे तोंड फिरवू का बाकीच्या लोकांना ऐकू काय. जरा तरी अक्कल असल्यासारखं बोलायचं का. उचलली जीवन लावली टाळ्याला. धर्म नावाची काय गोष्ट असती का नाही. अहो असती बांगी साहेब. धर्म नावाची गोष्ट असती. तुमचं सगळं बरोबर आहे. माझ्या लेकराची तब्येत खराब आहे. हो जरा त्याचा तरी विचार करा. उगाच लेकराचं नाव पुढे नको करू. इथं काय लोकांना लेकरं झाली नाहीत का. तूच तेवढं ताले वाराचं लेकरू आहे.
इथं बाकीच्या समाजाचे 10 जण म्हणते तर की तुमच्या आजारीमुळे आमचा टाइम फिक्स झालाय म्हणून. आणि का रे, कधी आलास का फजरच्या नमाजीला? तोंड वर करून मला सांगतोस भोंग्या फिरवा म्हणून. एवढं कशाला बोलायले साहेब? फक्त भोंग्याचं तोंड फिरवा म्हणालो. आणि भोंग्याचं तोंड फिरवण्याचा आणि धर्माचा काय संबंध आहे? ते तुम्हाला नको शिकव. तू धर्म शिक आधी. लोकांच्या कीर्तनात जाऊन कामं करणारा तू कधी आला का मस्जिदीच्या धर्माच्या कामाला? अरे धर्म आम्ही सांभाळतो, आम्ही तुमच्यासारखा बुडवीत नाही तर. आणि एवढा त्रास होतो ना तर जा दुसरीकडे राहिला, नाही तर गाव सोडून जाय. पण तू या लेकरासाठी धर्माचं काम सोडणार नाही मी. या बघा, लेकराचं दुखालं म्हणून तुम्हाला विनंती करायलो मी. तो लेकरू का धर्माच्या वर आहे काय? लोक धर्मासाठी जीव देते तर धर्म मोठा आहे. तुम्हाला आजान बंद करा म्हणून गेलो मी, फक्त भोंगा फिरवा म्हणालो. धमक्या द्यायला काय तुम्हाला? नाही फिरणार. काय करायचं ते करा. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह. सलमान, पर मी काय म्हणतो, त्यात आहे का एवढं? अरे एवढ्याशा गोष्टीला किती ताणायचं? तू समजून सांग ना त्यांना. भोंग्याचं तोंड फक्त दुसरीकडे फिरवायचं, बाकी काही नाही. अहो बाबा, तेच बोलायला गेल तू. अरे ती ऐकायला तयारच नाही ना. धर्माचं नाव पुढं करायला ते. अरे पण एवढं कट्टर राहून काय होतंय का? धर्म आपल्यासाठी असतो या. अरे होय, पर्याच्यात असं धर्माचं काहीच नाही. तू आपलं उगा जुना राग उकरून काढायला लागलाय. म्हणजे अहो बाबा, यानं ज्या पहिल्या बायकोला तलाक दिला ना, ती भांगी साहेबाची भाची आहे. आणि तोच राग आहे याच्यावर. असं कसं? त्याचं काम करायला तो, आणि वरून धर्माचं काम आहे ते. अरे काय बोलतो सुद्धा तू? अरे तुला तर हे पटतंय का? अरे ह्यालाच लय पुळका होता ना त्या बांगीचा. हेच म्हणत होता त्याचं काम करायला तो. आता बस ऐकत. अरे पण अरे आधीच परेशान येतो. आता त्याला टोमणं मारून काय होणार आहे का? बरं आबा, मी काय म्हणतो, आपण मौलाना साहेबाला बोलून बघायचं का? नाही नाही, मौलाना साहेबाचं ऐकणार नाही तो. का? त्या मौलाना साहेबांनाच त्याचं ऐकावं लागतंय. हो का? आणि त्याचं सगळं खाणं पिणं तोच करतो. नाही नाही, त्याला बोलून काही उपयोग नाही. एक काम करतो आबा, अण्णालाच जाऊन बोलतो. समजा गाव तेच ऐकते, त्याच्या शब्दापुढे कोण जात नाही. आता एवढ्याशा गोष्टीसाठी त्या अण्णाला कशाला त्रास द्यायचा? तू काळजी करू नको. उद्यापासून तुझं पोरगं झोपल. झोपल म्हणजे झोपल. चला रे. ए, अरे आमचा पहिलाच पॅक संपला नाही, तुझा दुसरा सुरू आहे वय. मला घ्यावं लागतं बाबा, मला वाघ बनायचं असतं. आईला वांगी लय गैरादी आहे रे. ऐकायचं नावच घे ना. त्याला लेकराचं दुखणं बी कळणार. कसं कळ? दुसऱ्याच्या लेकराचं दुःख कळायला चौथाचं लेकरू असावं लागतं. घरात त्याला 2-2 बायका आहेत, मग तरी एक लेकरू नाही. बरोबर आहे. अरे गावातल्या लोकांसाठी सोयरिके बघत फिरण्यापेक्षा जरा घरात ध्यान दिलं असता तर. दिसायला बाबळीची काळी आहे, पण अंगात लय खोडी आहे त्याच्या. हा पॅक भर. अरे अजून अख्खी रात्र जागून काढायचे. हे बघ इतकुसच राहिले. तुझा दुसरा संपला ना, आमचा दुसरा चालू आहे आत्ता. शिक मापात पाप नाही. पॅक भर. भर, तुझ्याच हातानं भर. घे. भांगीमुळे आपला साधिका लय परेशान आहे यार. अरे तो परेशान करणारच, तो खुन्नच काढतोय,
पहिले सुरिकीची, आणि एवढी संधी मिळाली म्हटल्यावर मग तो सोडल का? अरे पण तू भांगी धर्माचं नाव पुढं करतोय ना, त्याच्यात आपण काय करणार? भोंग्यात आजान देण्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो रे. तो खुन्नस काढतोय. नाही तर काय, आता का पहिले का आपल्या गावात लाईट होती का? मग तेव्हा कुठं भोंग्यातून आजान द्यायची? आता आजान देणं धर्माचं काम आहे, मान्य आहे. अरे पण ती भोंग्यातूनच दिली पाहिजे असं कुठे लिहिलंय का? मग उगा तेव्हा आपलं काहीतरी मनानं सांगतोय. बरं ऐक, तुमचं जरा चालू द्या, मी घेतो जरा झोपून. झोप झोप, सकाळी तुलाच उठायचे. पहिली पाळी तुझीच आहे. वय वय सुद्या चाल द्या. मायला येऊ मच्छर बी चकना खायला रे. त्याला खाऊ दे. तुला भरू का? हा बर की. अरे बापरे, हे आम्या उठ ना, उठ. अरे उठ ना, तुझी पाळी ना. मला तुझं. अरे उठ लवकर. अरे हे दिल्या. अरे हे उठत नाही, आता काय करायचं? उठ उठ, काय करायचं? त्याची पाळी आहे ना पण. अरे पण हा उठत नाही, आता काय करायचं? आपल्याला तर करावंच लागणार हे काम. चल लवकर, याचं काही खरं नाही आता. चल लवकर, सोडच करावं लागेल हे काम. चल 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 लवकर. आलो थांब. त्याची पाळी असताना आपण काला काय करायचं रे? जाऊ दे, झोपू दे. बरं सुद्या, ती उतरली का नाही? आज चढलीच कुठं होती? मायला मला काहीच झालं नाही रे. मी काय म्हणतो, तरी किटपॅक मारू नको. नाही नाही, नको नको, पहिलं काम उरकून घेऊ दे रे बाबा. जाऊ दे. ध्यान ठेव, गावातलं कोणी बघल. हे अर्थम, तू करतो का मी करू? नाही नाही, मी करतो, थांब. हे लवकर कर. काय कर ना लवकर. दोन पॅक मारू. सादिक, ए सादिक, अरे उठ बेटा. मी काय झालं? लाईट गेलेत. आजांचा आवाज येतोय पण भोंग्याचा आवाज येत नाही. जा, मेणबत्ती लाव. जा, हा लावतो. नीट सांभाळून जा. बरं झालं बाई, लेकरू कसं शांत झोपले. बरं वाटेल त्याला. झोप तरी पुरी होईल लेकराची. लेकरू झोपले तर सर्व कामं तुम्ही आवरून घ्या. आवाज करू नका. हा, किती मस्त झोपलंय माझं लेकरू. याला असेच रोज सकाळी लाईट जाऊ दे आणि माझ्या लेकराची झोप पुरी होऊ दे. रात्री घरी गेलो नाही तर बायकोनं नाश्ता बी दिला नाही, चहा बी दिला नाही. तुला सांगितलं होतं ना कशाला घरी जातो. बघा जरा साधी घ्या. बोला आबा. कडक चहा बनव. कोरा. पोरं दिवसाही झोपायला लागली. रातभर पिऊन फिरल्यावर काय होणार आहे आबा? बघा आता तुम्हीच काय बोलते. अरे बाबा, आम्हाला लय मोठी काम होती. ए बस कर. समजा गावाला माहित आहे तुमची रात्रीची कामं. ए गायवान्या, बसू का? तुझ्यामुळे झालंय सगळं. आता मी काय केलं बे? आणि तुझा पोरगा सकाळी उठून रडला का आज? नाही बा, आज मस्त झोपलो होतो गुरगुस, आणि ते भोंगा बी वाजला नाही आज. हा मग, अरे कसा वाजल भोंगा? आम्ही लाईट बंद केली ना. काय ए दिल्या, हळू बोल की. अरे सगळी आबाची आयडिया आहे. आबाने सांगितलं आणि आम्ही रातभर जागून सकाळी कान केलं, माहितीये का? आबा, तुमचे उपकार कसं मानू तेच कळ ना मला. उपकार बिपकार काय मानू नको. कडक कोरा चहा पाच. बघू किती दिवस पाचतो ते. अहो आता पाचतो, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाचतो. त्याला काय, आज भी प्यायची आणि रातभर जागायचं. देते मग माझी बायको मला तलाक. शेख रफीक का बेटा रहीम, शेख उस्मान का बेटा जावेद, शेख पाशा शेख खलील, जिनका बेटा आग लागो माई याच्या तोंडाला. मरत बी नाही. मदरशाला लेकराला बोलवायचं होतं तर घरला जाऊन बोलवायचं ना. लेकर येतातच की. आडायची गरज काय हाय?
माझ्या लेकराला बरं नाही, दुखणं वाढलं या, समजत नाही का या खटकंद्याला? नाही ग म्हणजे, नाही ग हे अरे तुझ्या पोराचं नाव घ्यायला लागलं ना ते, पाठव ना मदरशात त्याला. बोंबलून मारायचं तिकडे ते बांगे, सगळ्या गावाला जागा करायला लागले. पाठव ते बघ तिकडे बोंबलत फिरायला लागले तुझं पोर. इकडे ना, तिथे काय र? हा, जा तिकडे मदरशात. भांगे हळूहळू मरायचं माझ्या नावानी. पोरानं नाव खराब केलंय सगळ्या गावात. हा बा, अरे सुद्याची पाळी आज येतो का नाही त्यो? अरे कशाच येतो तू? बसला असं घरात कोपऱ्यात माहितीये का, बायको पुढे शेपूट खाली घालतो आणि आपल्याला म्हणतो वाघ आहे वाघ आहे. अरे लई भेकड आहे ते. अरे जाऊ दे ना, तेवढंच आपल्या दोघांना एक पॅक मिळेल. अरे तो बघ वाघाला गेला पॅक. बघ, तुला म्हणलं होतं ना, अरे आपला सुद्या वाघ आहे. तूच म्हणत होता बायको पुढे शेपूट खाली घालते म्हणून. मला माहित होतं. ए सुद्या, अरे बस दारू पी. नाही नको यार. अरे बस पी. नाही नको, घे थोडी. नको यार. अरे आज तुझी पळी आहे, तू नाही पिलं तर कसं होईल? अरे मी घरी नाही गेलो तर माझं काय होईल तुला नाही माहित. बघ, तुला म्हणलं होतं ना, सुद्या बायको पुढे शेपूट खाली घालत आणि आपल्या पुढे वाघाचा रुबाब दाखवते. अर्धार पो काय देऊ? नाही ते काय का असं ना, जातो मी. ए आज नाही जमणार, तुला फ्यूज काढायचे. मी उद्या काढतो ना. अरे आज मी इकडे फ्यूज काढलं तर बायको माझं मीटर बंद करेल. आम्या तू काढ, तुला माझ्या बायकोची शपथ आहे. जातो मी काढतो. जा जा. ए थांब, आज का जमल? तुला थांबावं लागल. अरे जाऊ दे ना त्याला, मी काढतो म्हणलेला फ्यूज. अरे येणार का काय तू? अरे आज त्याची पाळी आहे. ए बरं, तुला जायचं ना, तू जा, पण आम्हाला दारूचे पैसे देऊन जा. मी काऊन देऊ पैसे? त्या साधिक्याचं काम आहे ना, त्याचं काम करतोय ना आपण. अरे सुद्या, साधिकी अगोदरच लेकराच्या दवाखान्यामुळे परेशान आहे आणि त्याच्याकडून कसे पैसे घ्यायचे? तो काम आम्ही करतो ना, मग एक तर दारू पी, नाही तर पैसे दे. दारू पिऊन वाघ बनलेलंच बरं. बन वाघ बन. अरे बस, वाघ बनायचंय सोपं नाही. बनू दे. आलेले माझ्या राजा बच्चा. आता औषध प्यायचं ना? हे घ्या हे घ्या हे घ्या. हा, अरे काय झालं, असं का बसलाय? काय माहिती, विचार की. ए काय झाले? झोपायला लागले ना आता पोरग? सकाळच्याला झोपायले पण दुपारी दचकून उठायला ना ते. दुपारचं काय करायचं? हे बघ साधी घ्या, आता याबाला सांगावं लागेल बघ. आता आम्ही काही करू शकत नाही. बर जाऊ देते, 3 चहा बनव जरा कडक एकदम. आणि साखर जरा जास्त टाक. अण्णा अण्णा सलाम. बसा. चहा घेणार काय? नाही, आताच घेऊन आलोय. कसं काय येणं केलं? सहज आलो होतो. ते 3-4 दिवसापासून सकाळी सकाळी लाईट जाईल. माझ्या बी ध्यानात आलंय ते. तर तुम्हाला तर माहिती आहे,
मला सकाळी आजान द्यावी लागते म्हणून म्हणलं विचारून पाहावं लोड शेडिंग सुरू झाली काय. आता सरकारी काम आहे, आपण तरी काय सांगायचं. पण जाणार आहे तालुक्याला, गेलं की विचारतो. हं ठीक आहे, येतो मग मी. चहा घेतला असता की? नाही नको, येतो पुन्हा कधीतरी. आता नमाजीची वेळ झाली. बर या. रुक्षाना अगं घे की त्याला, कवाच्या रडाले ते. आले आले, पाणी आणत होते. ते राहू दे पाण्याचं, घे त्याला आधी. सलमा, काय झालं माझ्या बच्चा? काय झालं? नाही 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 बब्बू. हा हा, गप गप गप. आली आली, आम्ही आली. हा लवकर लवकर, कोणी बघण्याच्या आत काढून घ्यायला पाहिजे. तू मागं सुरू. कोणतं फ्यूज काढलंस? तेच तर काढलं ना. अरे मग आवाज कसा यायला लागलाय? पण गेली. अरे सादिक, लाईट नाही आहे, मग आवाज कसा काय येतो भोंग्यातून? आज तर भोंग्याचा आवाज पहिल्यापेक्षा जास्तच मोठ्याने यायला. ह्यो भांगी तर माझ्या पोराच्या जीवावर सुटलाय. झालं बब्बू, झालं झालं झालं. आवाज थोड्या वेळाने बंद होईल. बस झालं झालं बब्बू. इलाहा इल्लल्लाह. मायला त्या बांगीच्या, माझं तर डोसकच चालना झालंय. आबा काय झालं? अरे लय खवट आहे ते. आता तर बॅटरी आणून ठेवली आहे. मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल म्हणून. साधी क्या, आता याच्यावर एकच उपाय. काय आबा? अण्णा. राम राम अण्णा. राम राम. अस्सलाम वालेकुम सुलेमान. वालेकुम अस्सलाम. काय अण्णा, आज दुपारच्याला कुठं निघालो होतो पंचायतीत. आपल्यासारख्याला काय घरात बसवतोय होय? हा. सुलेमान, ते हॉटेलवाला सादिक आणि बांगे साहेबाचं काही बिनसलंय का? हा, काय झालं? नाही, काल भेटला होता सादिक. सांगत होता त्याच्या पोराचं दुखायलंय म्हण, आणि डॉक्टरनं सांगितलं की त्याला झोप पाहिजे. त्याच्या पोराचं दुखायलंय खरं आहे, पण त्याचं बांगीशी काय संबंध? आता सादिकचं घर आहे मशिदीसमोर. हा, आणि त्या भोंग्याच्या आवाजानं त्याची झोप होईना म्हण. असं कुठं असतं वय? काही बोलावा का? आता भोंगा का दिसभर चालू राहते? तसं नाही, लेकराची झोप असते सकाळी आणि दुपारी. आता सकाळी आजनीच्या भोंग्याच्या आवाजानं ते दचकू दचकू उठायलंय, आणि दुपारी बी तसंच व्हायलंय म्हण. आता गल्लीत लोकांना लेकरच नाहीत का? नाही, पर त्याच्या लेकराचं लयच दुखायलंय. अहो, त्याच्यासाठी आजान बंद करायची म्हणतो का काय? नाही, त्याचं म्हणणं काय, भोंग्याचं तोंड जरा दुसरीकडे फिरवायचं, नाहीतर आवाज थोडा कमी करायचा. हा, आता सुलेमान, गावामध्ये तुमच्या आहेत 2च गल्ल्या, त्याला आवाज तरी किती लागतो? बरं, नियमानं नमाजीला येणारी लोक तरी किती आहेत? आता तुम्हाला का रोज सांगावं लागतं का नमाजीला या म्हणून? हा, ते बी खरं आहे म्हणा. मग त्याला म्हणा सरळ बांगेशीच बोल. ते रफिक गेले होते त्याला बोलायला, पण ते ऐका म्हणे. खरंय, ते नाहीच ऐकायचं. हा, का का नाही ऐकायचं? वाना इसरले का काय तुम्ही? काय? सादिकची पहिली बायको बांगीच्या बहिणीची पोरगी होती ना. अरे हा, त्याचा तर राग नसेल त्याच्या डोक्यात, तर असं डोक्यात राग घेऊन कसं चालेल? हा, त्या लेकराचा काही विचार करायला पाहिजे का नाही? तुम्हाला तर माहिती आहे ना बांगी कसा आहे ते. अरे पण अहो, त्यो मौलानाच चालू देत नाही काही. हा ठीक आहे, पण आता तुमच्यासारख्या 4-2 माणसांनी बोललं तर होईल काहीतरी का? असं सोडून द्यायचं? हा, तर बोलून पाहतो. हा बघा, नाही ऐकलं तर तुम्हालाच बोलावं लागेल. मी तर बोलणारच आहे, पण काय होतं की तुमच्यातल्या तुमच्यात बोलून मिटलं तर बरं आहे, नाही का? अशी थोडीच मोठी गोष्ट आहे. हा, तू बघा, सांगतो मग. सांगा सांगा.
एवढा काय धरम धरम घेऊन बसलाय त्यो? असं कोणत्या धर्मात असते वय? त्यांच्या धर्मात असतंय म्हणत तसं. अगं लेकराचा तरी विचार करावा की. सादिक्याचं नशीबच फुटकं. भावाकडे होताना तवा भाऊजाई भांडायची आणि आता हे असं. पण मी काय म्हणते, ह्या समजाने जरा बांगी साहेबांना समजावून सांगायला पाहिजे नाही. देवाधर्माच्या कामात असं लगेच काय कोण बोलत नाही, पण हे देवाधर्माचं नाहीच आहे. पण ते बांगी लय आडमुठं 12 बोडक्याचं आहे. ते जुनं बी उकरून काढत असेल काहीतरी. अहो उगाच त्या लेकराच्या जीवावर उठल्यासारखं करायले. त्याच्या भांडणात लेकराचं काय बरं वाईट झालं तर? तसं नाही ग काय होणार. आणि राखले दिवस राहते होय, कुरबुर चालूच असती. आता आपल्यात होत नाही का सांग बरं? खरंय. गणपतीत दिवस रात्र ते भोंगे चालू असते, तवा बी भांडणं होतेच ना. समधीकडे लोक सारखेच असतात. सारखेच असते समधीकडं. कुणाला सांगायला गेलं, शिकवायला गेलं तर धर्माचं नाव पुढं करतात. कुणाला सांगायची सोयच राहिली नाही, माणुसकी शिल्लक राहिली नाही. पण आमच्या टायमाला बरं होतं. धर्म घरात होता आणि बाहेर समधी एक. धर्म समध्याच्या आखरीला यायचं. पण आता जमाना बदललाय. आता धर्म आधी येतो, मग पुढचं बोलणं सुरू होतं. कुणी कुणाचं ऐकायला तयारच नाहीयेत. समधी आपापल्या गुरमीतच. पैसे किती झालं दादा? 40 रुपये. 40 रुपये ठीक आहे, बरोबर का? हो. चल, सकाळी गोळी दिली का? हाच डॉक्टर सांगितलं होतं. हाच डॉक्टर सांगितलं. तुम्ही बाळाला फार अगोदर माझ्याकडे आणायला हवं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. बाळाला ॲडमिट करून घेऊ. काऊन साहेब, काय झाले याला? कसं आहे, त्याला हायपोक्सिक इस्चेमिक एन्सेफेलोपॅथी नावाचा आजार झाला आहे. मला काही कळालं नाही साहेब. म्हणजे समजा आता बाळ गर्भाशयात असताना आईला जर पोषाहार नाही मिळाला किंवा सतत कामाचा ताण असला तर हा रोग होऊ शकतो. किंवा बाळाला जन्माच्या वेळेला ऑक्सिजन जर कमी मिळाला किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी मिळाला तेव्हाही हा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय होतं की बाळ किरकिर करतं. आजूबाजूला प्रचंड आवाज आला तर त्याला फार त्रास होतो. मग ते रडायला लागतं आणि त्यामुळे त्याला झटके येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, काउंटरवर पैसे जमा करा आणि बाळाला ॲडमिट करा. साहेब, पैशाची थोडी अडचण आहे मला. तवा नाही, पण तुम्ही काहीतरी व्यवस्था करा ना, कारण ते त्याचा इलाज करणं गरजेचं आहे. प्लीज. बरं साहेब, ठीक आहे. सादिक, तू काय काळजी करू नको, आपण उपाय काढू काहीतरी. आबा, तू आतापर्यंत बोलायला पाहिजे होतं का? तुझ्या कानावर ही गोष्टच नाही आली अजून. अण्णा, एखाद दुसरी गोष्ट असती तर आतापर्यंत झटक्यात सोडवली असती. पण यांच्या धर्मात आपण कसं बोलणार? आम्ही पडलो राजकारणी, आम्ही काहीही बोललो तर लोक भलताच अर्थ काढतात. काय ते बी बरोबरच आहे म्हणा. आजच्या जमान्यात बोलायची चोरीच झाली. अण्णा, हा बांगी आला. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. बांगी, जरा समजुतीनं घ्या, बघा काय होतंय का. अण्णा, अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणी आहे का? तुम्ही काही बी सांगा, पण धर्माच्या बाबतीत फेरफार सांगू नका. काही गोष्टी धर्माच्या आधारावर करायच्या असतात. अहो, पर एवढं तटून काय उपयोग आहे? हा, जरा लेकराची काळजी घ्यायला पाहिजे का नाही? पण आम्ही धर्माच्या कामात कुठं आडकाठी आणालो? तुम्हीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. नुसतं धर्म धर्म करून बसलेत. भोंग्याचा आवाज कमी केल्यानं, भोंगा दुसरीकडे फिरल्यानं धर्माला कुठं अडथळा येणार आहे? आता तू मला शिकवू मी काय करायचं ते. अरे तुला पहिलीच लय खोडी आहे. माझ्या भाचीचं वाटोळ केलं ना, तवाच तुला. काय तवाच तुला? तू बोलू नको सादिक्या. काऊन बोल नको? मी काऊन बोल नको? तुम्हीच खोडी काढालेत मागचं उकरून. मी तर बोलणारच. बघा, हे असं बोलते तर असं म्हणल्यानं कसं जमल? आणि मला काय करायचं असतं ना तर तवाच केलं असतं. काय केलं असतं? सादिक, थांब, शांत राहा. आम्ही आहोत शांत ना. तू ग बैस. बांगी साहेब, मी काय म्हणतो, सकाळची अजान जर भोंग्यातून नाही दिली तर चालणार नाही का?
बघा नाही म्हणजे आम्ही काही जणच येतो ना नमाजीला. हा काय बोलायले सुलेमान चाचा तुम्ही? अहो तुम्हाला तरी पटतंय का हे? अहो एवढं वय झालंय तुमचं तरी तुम्हाला अजून धर्म नाही कळला. अजान बंद करा म्हणाले. अहो तुमच्या जिबीला काही हाड? अहो असं कसं म्हणून मी अजान बंद करा असं कसं म्हणून? मी म्हणलं फक्त सकाळची अजान भोंग्यातून देऊ नका म्हणजे तेवढंच लेकराला झोप मिळालो. हे बघा चाचा, लेकरासाठी धर्माचं काम बंद नाही करू शकत मी. धर्मामुळे लेकर आहेत, लेकरामुळे धर्म नाहीये. हो बांगी साहेब, धर्माचं तेवढं तुम्हालाच कळलं का? आम्हाला धर्म बिरम काय नाही का? अहो लेकरामुळे म्हणालो आम्ही. अरे एवढा जर पुळका आहे ना तर मजिदी बसलं घरी आणि दी भावाला दुसरीकडे घर घेऊन. आता काय माझ्या घरावर बी डोळा आहे का तुमचा? साधी क्या तोंड सांभाळून बोल. हे जरा जास्त व्हायले. तुमचं बी जरा जास्त व्हायले बांगी साहेब. अण्णा, धर्माच्या बाबतीत मी काय खपून घेणार नाही. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि या कामासाठी मला इथं बोलवायचं नाही परत. येतो मी. अण्णा हा बांगी काय ऐकायचं नाही. तुम्ही मौलाना साहेबाशीच बोलून बघा ना. आता ह्यांच्या धर्मात आपण कसं बोलायचं? अण्णा मग हा तिढा सुटायचा कसा? रफिक, मला काय वाटतंय की म्हणजे लेकराचं दुखणं बरं होईस्तोवर हे जे मस्जिदी समोरचं घर आहे ना तिथं तू राहा आणि ते जुन्या घरी सादिकला पाठव. हा होय सादिक चालेल का? चालेल, जमतंय. काय झाली? सरकारला वाटत होतं पोलिसांना मानसिक तपासणीची गरज आहे. मुळात पोलिसांना मानसिक आधाराची. रडतोय केव्हाचा? हो अंते. ओ ओ ओ सलमान. ओ सलमान, काय झालं बाळाला? ओ ओ आपल्याला भूर जायचं. भूर. सल्लू, बरं. काय झालं? गरमी झाली का? ओ ओ या गोळ्याने बी काही फरक पडेल असा झालाय. आपल्या गावातल्या डॉक्टरचा काय बी खरं नाही. लवकरच तालुक्याच्या डॉक्टरकडे भरती करा बाई. सलमान. ओ ओ आ, सलमान. कोणी 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 बाळाला माझ्या? सलमान सलमान. हो हो झालं बाळा. थांबा थांबा. घे बाई. पिल्लू, काय झालं? कोणाला बघ बघ कोणाला? अब्बू ना बाळा ना ना. साधे कोणाला? काय र? काय झालं? हो म्हणलं ना. कशाचं हो म्हणते आम्ही ते? माझ्या तलाकच्या डोसक्यात धरले त्याने. काय? कोणाचंच ऐकायला गेले ते. मग आनाने चेक उपाय काढलाय. भयाला बी मान्य आहे. सकाळी सगळं सामान आवरायला घ्या. ठीक आहे. आपल्याला तिकडच्या घरात राहायला जायचंय. मी नाही जाणार तिकडं राहायला. अगं लेकराची तब्येत ठीक होईस तर जावं लागल. एवढा जीव आहे त्याच्यात तर तुम्ही पण जाऊन तिकडे राहा. मी घर नाही सोडणार. भावानं चांगलंच भरवलेलं दिसतंय तुम्हाला. अगं तो कशाला भरवीन? अण्णांनाच तोडगा काढला येऊ. अण्णाला म्हणावं एवढाच पुळका आहे तर घेऊन जावं त्यांना घरी. म्याजावर जिवंत आहे तोपर्यंत मी हे घर सोडणार नाही आणि त्यांना या घरात येऊ देणार नाही. अगं काय बाई आहेस का? चुडेल तू? लेकराचा तरी विचार कर. हा मी सोडेल. हाय ते रडकं मेलं तर मेलं, मला काय फरक पडत नाही. कापकुमान सामान आवरा घे नाही तर तलाकच देईन तुला. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. आजांचा आवाज येतो अजून तरी सलमान झोपलाय. मी सवय झाली त्याला. आता झोपू दे की त्याला.
ए जाय आंघोळीला पाणी ठेव जा. अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हे आम्ही अगं उठीशील त्याला झोपू दे की झोपलंय तर तुला बी त्याच्याशिवाय कर म्हणा बघ. हय्या अल सलाम. हय्या अल सलाम. सलमान अरे लेकरा अरे सलमान उठ के रे. काय झालं उठ म्हणते ना. अरे उठ ना रे. अरे अरे काय झालं रे सादिक. अरे माझं लेकरू आपलं सलमान सोडून गेलं रे. काय झालं रडायला? काय नाही झालं त्याला? तुम्हाला काय झालं? उठवा ना त्याला. काय नाही झालं आम्ही त्याला? सलमान उठवा. रोज उठतो ना तू. सलमान बघ अजाणाचा आवाज यायला लागले. उठवा सलमान. सलमान सलमान उठ. सलमान रोज उठतो ना तू. आता काय झालं? उठवा. बाळच ना तू माझा. सलमान उठवा. उठवा नाही याला. आम्ही उठवा नाही याला. काय झालं बघा ना. बघ रे बाबा तुझ्या लेकराला काय झालं नाही की. बघा की सलमान. सलमान आबा 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 काय? अहो ते सादिकचा मुलगा मेला. सादिकचा हो कवा? आज सकाळीच. अरे रामा चल चल चल. लय प्रयत्न केलं तर पण काय झालं नाही. ना ते बघा बांगे कसं बघायला लागले. लाच सुद्धा वाटणं गेले त्याला. घाण त्याच्या तर. आबा हा तुम्ही केव्हा आला? झाला घंटा. केव्हा झाला? पहाट झालंय मला. बघा काहीतरी पुढे जाऊन. ते बाळ बाहेर आणल्याशिवाय रडायचं थांबायचं नाहीत ते. बघा जरा पुढाकार घ्या पुढं. अण्णा मी काय म्हणतो मोठ्या हाताने तुम्हीच गेला असता. आबा हा नका. अण्णा भाव नका. तुम्हीच जा. असं हो.
भैया माझ्या पोराला घेऊन जाऊ नका. भैया माझ्या पोराला घेऊन जाऊ नका. भैया माझ्या पोराला सोडा. सोडा भैया माझ्या पोराला. माझ्या पोराला घेऊन जाऊ नका. माझ्या बाळाला सोडा. सोडा माझ्या मुलाला. सादिक माती घे. ए भागे थांब तू जर खबरीला माती टाकला तर माझा पोरगा दोजक मध्ये जाईल. तुझ्यामुळे माझा लेकरू मेले भागे. आबा याला काय सांगितलं होतं? भोंग्याचं तोंड फक्त फिरू म्हणलं होतं, आवाज कमी कर म्हणला होता. त्याच्यामुळं काय तुझा धर्म बुडाला नसता. धरम धरम म्हणून भाचीचा राग मनात धरला. माझ्या लेकराचा जीव खाला यानं. कोणी आहेस तू माझ्या लेकराचा? भांगी तुम्ही निघा इथून. आधीच ते रागात आहे, पोरग वारलंय त्याचं. सादिक निघा.
अल्लाह